नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या ठाणे ते बोरिवली या दुहेरी बोगद्याचा एक अपडेट बघणार आहोत। भारतातील पहिला सर्वात लांब भूमिगत बोगदा हा कसा असणार आहे आणि याची प्रोजेक्ट डिटेल्स काय आहे याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील 2 शहरांना जोडण्याच्या उद्देशाने भारतातील पहिला सर्वात लांब भूमिगत बोगदा सध्या वनविभागाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे। मे महिन्यात कंत्राटदार निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाला मंजुरी न मिळाल्याने सुरू होण्यास विलंब झाला आहे। 12 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी 16,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे। निविदा प्रक्रियेतील अटीनुसार कंपनीने 3 वर्षांच्या कालावधीत प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे। ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू करण्याचे नियोजन होते, मात्र वनविभागाने अद्याप मंजुरी न दिल्याने मूळ प्रकल्प सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्यास विलंब झाला आहे। पावसाळा संपल्यानंतर 15 दिवसात या प्रकल्पाचे बांधकाम सुरू होईल असे आश्वासन MMRच्या अधिकाऱ्यांनी दिले होते। या प्रकल्पाची प्रगती कशी आहे? ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणार असून त्या परिसरात कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी MMRDAला वनविभागाची मंजुरी घेणे आवश्यक आहे। राष्ट्रीय उद्यानाच्या खाली प्रत्येकी 3 लेन असलेले 2 बोगदे बांधले जातील। बोरिवली आणि ठाणे दरम्यान एक बोगदा अंदाजे 5.75 किलोमीटर लांबीचा असेल, तर दुसरा ठाणे ते बोरिवली दरम्यान सुमारे 6.1 किलोमीटर लांबीचा असेल। हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर ठाणे ते बोरिवली हा प्रवास अवघ्या 15 ते 20 मिनिटात करणे शक्य होईल। परिणामी 10.5 लाख मेट्रिक टन इंधनाची लक्षणीय बचत होईल आणि कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात 36% घट होईल। सध्या या प्रवासाला साधारण 1.5 ते 2 तास लागतात। प्रत्येकी 3 लेन असलेल्या बोगद्यांच्या बांधकामात जमिनीच्या खाली जास्तीत जास्त 23 मीटर खोलीवर 4 मेगा टनल बोरिंग मशीन्स वापरल्या जातील। बोरिवलीतील मागाठाणे येथील एकता नगर आणि ठाण्यातील मानपाडा येथील टिकुजिनीवाडी यांना जोडण्याचे या बोगद्यांचे उद्दिष्ट आहे। बांधकामाची तयारी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे ती कशी? बोगदा बांधण्याचे काम मेघा इंजिनिअरिंग कंपनीला देण्यात आले आहे। कंपनीने आम्हाला कळवले आहे की त्यांनी प्रकल्पाशी संबंधित RMC प्लांटसाठी बोरिवलीजवळ एक भूखंड निवडला आहे। ते सध्या 2 टनेल बोअरिंग मशीन मुंबईला नेण्याची व्यवस्था करत आहेत। संबंधित विभागाकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर येत्या 10 ते 15 दिवसांत बांधकामाला सुरुवात होईल। प्रकल्पाचे संभाव्य फायदे काय आहेत? घोडबंदर रोड हा मुंबई शहर आणि गुजरात राज्य यांच्यातील महत्त्वाचा संपर्क आहे। अलीकडच्या वर्षात या क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे, परिणामी असंख्य इमारती बांधल्या गेल्या आहेत। तरी पण लोकसंख्येच्या वाढीमुळे वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, परिणामी घोडबंदर रोडवरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे। ठाणे ते बोरिवली या नवीन मार्गाच्या आगामी बांधकामामुळे ही वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल असा अंदाज आहे। ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाबद्दल काही महत्त्वाची माहिती। या दोन्ही बोगद्यांच्या निविदा यावर्षी 14 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आल्या होत्या आणि निविदा सादर करण्याची अंतिम मुदत 4 एप्रिल होती। निविदेच्या तारखेपासून 3.5 वर्षात बोगद्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे। प्रकल्पाची अंदाजित किंमत ₹16,000 कोटींहून अधिक आहे आणि प्रस्तावित सुविधांचा उद्देश ठाणे आणि बोरिवली दरम्यानचा प्रवास वेळ लक्षणीयरित्या कमी करणे तसेच ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करणे आहे। या प्रस्तावित 11.8 किलोमीटर लांबीच्या 2 असा 3 लेन बोगद्यांचा समावेश असेल, जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली ठाणे येथील टिकुजिनीवाडी ते बोरिवलीतील पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत बांधले जातील। बोगद्याच्या पलीकडे जाणाऱ्या वनस्पती आणि जीवजंतूंच्या सुरक्षेसाठी विशिष्ट खबरदारीच्या उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल। यासाठी टनेल बोरिंग मशीन कार्यान्वित करण्याचे नियोजित आहे।
प्रत्येक 300 मीटर अंतरावर क्रॉस बोगदे सोयीस्करपणे असतील, ज्यामुळे वाहनांना 80 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करण्याची संधी मिळेल. या व्यतिरिक्त ड्रेनेज सिस्टम, स्मोक डिटेक्टर आणि जेट फॅनचा समावेश असेल, ते बोगद्यांची एकूण कार्यक्षमता आणि सुरक्षितता आणखी वाढवेल. आजच्या व्हिडिओमध्ये असलेले तुमचे काही प्रश्न. ठाणे ते बोरिवली या बोगद्याची एकूण लांबी किती आहे? उत्तर: देशातील सर्वात लांब दुहेरी बोगदा हा महाराष्ट्रात 12 किलोमीटरचा आहे. प्रश्न: ठाणे ते बोरिवली या बोगद्यासाठी लागणारा एकूण खर्च? उत्तर: या प्रकल्पासाठी तब्बल 16,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.